एनसीपी के विधायक अमोल मिटकरी ने कांग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल और किसान नेता राजू शेट्टी पर जोरदार टिप्पणी की है। मिटकरी ने सपकाल को नई नवेली दुल्हन बताया और कहा कि अजीत पवार पर उनकी बोलने की औकात नहीं है। उन्होंने कहा कि कांग्रेस ने वर्षों तक मुस्लिम समाज का केवल इस्तेमाल किया है। राजू शेट्टी को उन्होंने आउटडेटेड वर्जन कहकर तंज कसा और सलाह दी कि अजीत पवार पर बोलते वक्त संयम बरतना चाहिए। एनसीपी अजीत पवार गुट के विधायक अमोल मिटकरी ने कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल और किसान नेता राजू शेट्टी की कड़ी आलोचना की है। मिटकरी ने कांग्रेस के वक्फ बोर्ड के मामले में रुख पर सवाल उठाए और कहा कि हर्षवर्धन सपकाल एक नई दुल्हन है जिनकी राजनीतिक स्थिति कमजोर है। उन्होंने ये भी कहा कि कांग्रेस ने अब तक मुसलमानों का दुरुपयोग किया है और सपकाल की इतनी हैसियत नहीं है कि वो अजीत पवार के खिलाफ बोल सके। राजू शेट्टी को लेकर भी मिटकरी ने उन्हें आउटडेटेड वर्जन करार दिया है और कहा कि किसानों के लिए उनके काम का सम्मान किया जाता है, लेकिन शेट्टी को अजीत पवार के बारे में बोलने से पहले अपनी सीमा का ध्यान रखना चाहिए। वहीं राजू शेट्टी ने जवाब देते हुए कहा कि अजीत पवार को ज्ञान सिखाने की कोई जरूरत नहीं है। हर्षवर्धन सपकाळ ही नई नवेली दुल्हन आहे। एखादी नवीन सून ज्यावेळेस घरात आल्यानंतर स्वतः घरपण सिद्ध करण्याचा जसा प्रयत्न करते, तशी ही व्यक्ती मी काँग्रेसचा किती पुळका असलेली व्यक्ती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते आहे। मुस्लिमांच्या बाबतीत किंवा वक्फ बोर्डाच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती राष्ट्रीय अध्यक्षांपासून सर्वांनी घेतलेली आहे। काँग्रेसचं पुतना मावशीचं असलेलं मुस्लिमांवर प्रेम हे जगजाहीर आहे। हर्षवर्धन सपकाळांना आमचा प्रश्न आहे की विधानसभेमध्ये किती टक्के मुस्लिम उमेदवार काँग्रेस पक्षाचे होते, विधान परिषदेमध्ये किती मुस्लिम तुमचे काँग्रेस पक्षाचे आहेत, त्या तुलनेमध्ये राष्ट्रवादीची उंची जर तुम्ही विचारात घेतली तर सर्वात जास्त मुस्लिम समाजाला तिकीट वाटणारे अजितदादा या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। इद्रिस नायकवडी सारखे आमचे मुस्लिम बांधव आज विधान परिषदेचे सदस्य आहेत। नवाब मलिक साहेबांच्या विरुद्ध इतकं रोष काही लोकांनी व्यक्त केला असताना सुद्धा त्यांना तिकीट देणं, त्यांच्या निवडीसाठी प्रयत्न करणं हे आमचं मनापासून असलेलं मुसलमानांवर प्रेम आहे। हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांच्या काँग्रेस पक्षांनी फक्त गैरवापर मुस्लिम समाजाचा केला, त्यांनी अजितदादांवर बोलावं इतकी त्यांची उंची नाही। शेवटी हर्षवर्धन सपकाळ सूर्यावर थुंकताना एकदा विचार करावा, तुम्ही जे थुंकण्याचा प्रयत्न केला ते तुमच्या तोंडावर उमटलेलं आहे। त्यामुळे नवीन ॲडमिशन आहे, जास्त फळफळ करू नका। फळफळ करणारा दिवा हा लवकर विझत असतो, एवढं लक्षात ठेवा। राजू शेट्टी हे आउटडेटेड व्हर्जन आहेत। शेतकरी चळवळीबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे, मात्र राजू शेट्टींच्या गोळ्या संपल्या असल्यामुळे त्यांना जर खरीच गोळ्यांची आवश्यकता असेल तर त्या मी पाठवण्याची व्यवस्था करतो। इथून पुढे राजू शेट्टींनी दोन्ही कानाचे पडदे बाजूला ठेवून ऐकावं। जर आपली लायकी आणि पातळी सोडून अजितदादांवर टीका केली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील। आपलं तोंडाचा पट्टा चालवताना आपण कोणाबद्दल बोलतो याचा एकदा विचार करावा आणि तुम्ही जास्त शेतकऱ्यांबद्दल उसणं अवसान आणण्याची गरज नाही। शेतकऱ्यांच्या बद्दल जे काही प्रॅक्टिकल काम करायचं आहे हे उपमुख्यमंत्री अजितदादा व्यवस्थित करतायत। तुमच्यासारख्यांनी शहाणपणा शिकवण्याची आवश्यकता नाही।